तुकाराम मुंडेंना जे जमतं ते इतर अधिकाऱ्यांना का जमत नाही आणि ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे बेधडक कारवाई करतात त्याच्यावरून असं लक्षात येतं की मग अगोदर FDA काय झोपा काढत होतं का. आता ज्या पद्धतीने तुकाराम मुंडेंनी वेगवेगळ्या कारवाई करायला सुरुवात झाली आणि त्याचे परिणाम आता दिसून येतात. मी कालच एक ब्लॉग तयार केला होता की मार्केटमध्ये आता पनीर शॉर्टेज झालेले आहे. आता दुसरी न्यूज अशी आली आहे की आता दूध सुद्धा शॉर्टेज झालेले आहे आणि काही शेतकरी आणि दुकानदार जे दुखावले गेलेले आहेत ते आता आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत. मग ज्यावेळेस एखादा अधिकारी असे बेधडक कारवाई करतो आणि त्याचा इम्पॅक्ट दिसायला येतो त्यावेळेस विरोध हा होणार हा नक्की. पण अशा कारवाई झाल्या पाहिजेत का, तर 100% कारवाई झाल्या पाहिजेत. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण खाद्यपदार्थ हा सगळ्यात इम्पॅक्ट करणारा गोष्ट आहे. कारण त्याचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या शरीरावर होतो. म्हणून खाद्यपदार्थामधील भेसळ हे रोखणं तेवढंच महत्वाचं काम आहे. मग हे आधी FDAने का नाही केलं हा प्रश्न पण येतो. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं, ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे काम करतात त्या पद्धतीने इतर अधिकारी का काम करत नाही. आणि ज्यावेळेस आपण मग पारखून पाहतो त्यावेळेस काही गोष्टी समोर येतात. ते म्हणजे सगळ्यात अधिकाऱ्यांचा एक ओरड असते ते म्हणजे राजकीय पक्षांचा दबाव आणि इतर लोकांच्या कामाचा इंटरफेरन्स. मग तुकाराम मुंडेंवर राजकीय दबाव आणि इतर लोकांचा इंटरफेरन्स होत नाही असं म्हणायचं का, तर असं नाहीये. तुम्हाला काम करत असताना राजकीय दबाव आणि लोकांचा इंटरफेरन्सला किती महत्व द्यायचं हे सुद्धा ठरवावं लागतं. आणि आजपर्यंत जर आपण पाहिलं तर तुकाराम मुंडेंनी राजकीय दबाव आणि इतर लोकांचा जो इंटरफेरन्स आहे हा कधी खपून घेतलेला नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे लोकांशी असलेली नाळ. तुम्ही जर तुकाराम मुंडेंना जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुकाराम मुंडे हे लोकाभिमुख कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. ते इतर अधिकारी त्या मानानं सहभागी होताना दिसत नाही. ते शक्यतो ऑफिस, केबिन, गाडी आणि घर इथपुरतं मर्यादित राहतात. मध्यंतरीच्या काळात जर तुम्ही बघितलं गेलं तर नाशिकमध्ये तुकाराम मुंडेंनी इतकं सुंदर काम केलं होतं आणि ज्यावेळेस नाशिक महानगरपालिकेमधून तुकाराम मुंडेंची बदली झाली त्यावेळेस नाशिककर रस्त्यावर उतरले होते. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुकाराम मुंडे हे लोकाभिमुख, लोकांना जोडलेले व्यक्तिमत्व आणि लोकांशी संवाद साधत असलेलं व्यक्तिमत्व म्हणून समोर येतं. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची तो म्हणजे लोकांविषयी असलेलं दायित्व. बऱ्याचदा अधिकारी आपला जॉब आणि ह्या म्हणून काम करतात. तुकाराम मुंडे मात्र असं करताना दिसत नाही. ते लोकांप्रती जाणीव सुद्धा ठेवून देतात आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे काही महिन्यापूर्वी त्यांची ज्यावेळेस आई गेली, त्यांच्या ज्या अस्थी आहेत ह्या त्यांनी नदीमध्ये न वाहता झाडामध्ये जमिनीमध्ये त्या पुरल्या आणि त्याच्यावर झाड लावलं. सो ते नुसतंच त्यांचा कणखरपणा हा त्यांच्या स्वभावातून दिसत नाही तर त्यांच्या कृतीमधून सुद्धा दिसतो. आणि याचा सगळ्याचा जो परिणाम आहे हा लोकांविषयी पॉझिटिव्हनेस क्रिएट करण्याचं त्यांनी एक पद्धत मिळवलेली आहे. ते त्यांना यश मिळालेलं आहे. इतर अधिकारी मात्र असं कोणतीही कृती करताना दिसत नाहीत. ते दबावाखाली आणि शक्यतो राजकीय लोकांबरोबर संगनमत करून काम करताना दिसतात. शक्यतो राजकीय आणि इतर इंटरफेरन्स करणाऱ्या लोकांना ते न दुखावता काम करण्याची त्यांची पद्धत ही त्यांना धडाकेबाज आणि लोकाभिमुख काम करण्यासाठी परावृत्त करत नाही, जे तुकाराम मुंडे करतात. आणि म्हणून आज तुकाराम मुंडेंनी ज्या पद्धतीचा कारवाईचा धडाका लावलेला आहे ते लोकाभिमुख आहे आणि सहजच लोकांचा पाठिंबा घेणारा सुद्धा आहे. आपण अपेक्षा करूया की तुकाराम मुंडेंसारखा आदर्श इतर अधिकारी घेतील आणि चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीचं लोकाभिमुख काम करतील अशी आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवूया. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आपण दिलेल्या टॅक्सवर या अधिकाऱ्यांचे पेमेंट होत असतात. मग ज्यावेळेस अधिकाऱ्यांचे पेमेंट आपल्या खिशातून जातात तर लोकाभिमुख जे काम आहे हे झालं की नाही हे सुद्धा पाहण्याचं काम आपलंच आहे. आत्तापुरतं इथेच थांबूया. तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा. आपण अशाच वेगवेगळ्या टॉपिकवर डिस्कस करत राहणार आहोत. टॉपिक मात्र हा फूड इंडस्ट्री संदर्भातच असणार आहे. धन्यवाद.